मित्रांनो, अहिल्याबाई होळकर यांनी एकदा स्वतःला दोषी ठरवलं होतं. पण का? महेश्वरचा दरबार भरलेला होता. दरबारात जमिनीचा वाद चालू होता. राणीसमोर एक सामान्य माणूस उभा होता. राणीने त्याचं सगळं ऐकलं, पुरावे पाहिले आणि नंतर निर्णय दिला. सगळ्यांना वाटलं की निर्णय झाला. पण काही दिवसांनी एक नवीन पुरावा समोर आला. तो पुरावा सांगत होता की आधीचा निर्णय चुकीचा आहे. त्या गरीब माणसावर अन्याय झाला होता. मित्रांनो, दरबारात सगळे घाबरले. कुणीही राणीला हे सांगायला तयार नव्हतं की तुमचा आधीचा निर्णय चुकला. शेवटी राणीला कळलं की आपला निर्णय चुकला. दरबारात शांतता पसरली. तेवढ्यात राणी उभ्या राहिल्या आणि त्यांनी आधीचा निर्णय रद्द केला. त्या गरीब माणसाला न्याय दिला आणि दंड भरण्यासाठी स्वतःच्या खजिन्यातून दंड भरला. मित्रांनो, ब्रिटिश नोंदीमध्ये हा प्रसंग एक्सेप्शनल नॅरेटिव्ह जस्टिस म्हणून नोंदला गेला. दरबार पूर्ण शांत झालेला होता. पण एक गोष्ट इतिहासामध्ये कायम लिहिली गेली. ती म्हणजे जर सत्ताधारी चुकीचा ठरला तर त्याची चूक लपवली नाही तर स्वीकारली जाते. आणि याच गोष्टीमुळं अहिल्याबाई होळकर महान आहेत. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.